गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. हिवानी तर झोपला आहे आणि बघा किती वाजलेत, 8 वाजून 10 मिनिटं झाले. प्रियांका चालली ऑफिसला. आज तिसरा दिवस आहे, फ्रायडे. आज आम्हाला सुट्टी आहे. दुपारी जातो चंदननगरला, कारण उद्या एका ट्रिपला जायचं आहे आम्हाला. चप्पल घ्यायची आहे तुला? प्रियांकाने हेअरस्टाईल केली होती, पण आता ती ओळखूच येत नाही अशी झाली आहे. 300 रुपये गेले वाया. मला वाटतं ते फक्त कुठं जायचंय तुम्हाला 1 दिवस आधी करायची, आणि ती एकच दिवस राहता. एक दिवस नाही, जर आपण वॉश नाही करत तर अच्छा, मग वॉश किती 2-3 पाणी दिवस लागलं की गेलं. गेली. हेअरस्टाईल बघा केली होती, 300 रुपये घालवले. आता मग काय कटिंगला होत नाही का? गेली 300 रुपये पाण्यात. आज पण तिसरा दिवस आहे, मी सोडायला आलेलो आहे प्रियांकाला. आम्हाला सुट्टी. कसं वाटतंय तुला सुट्टी नाहीये? ठीक आहे, आता काय करू शकतो. पण आमच्या क्लायंटला सुट्टी आहे म्हणून थोडं रिलीफ आहे. चिल आहे. क्लायंट साईडला ऑलमोस्ट सगळ्या सुट्टी. आज गुड फ्रायडे, तर असं आहे. आणि बघा, तुम्ही रोड दिसत असेल मागे, खराडी बायपासचा रोड. वाघोलीवरून गाड्या येतात. आणि सेम एस राईड आहे प्रियांकाला. आता काही टेन्शन नाही, कंटिन्यू तेच ठेव. हा, 2 दिवस जायचं होतं, मग 3 दिवस का चालली तो? 3 दिवसच झाले. का? 12 दिवस कंपल्सरी आहे. अच्छा, महिन्यातून 12 दिवस जायचंय. मग राहतच किती? 2 2 4 5 6 7 8 दिवस घरून करायचं. तर चला, आता मी जातो जिमला. माझं डिप्लॉयमेंट होतं सकाळी एक, ते झालेलं आहे कम्प्लीट. आणि लेट्स गो. बाय बाय. शॉर्ट्स घालून आलोय मी. चला म्हणलं आठवड्यातून लेग्स करू. उद्या नाही होणार. उद्या कुठे चाललंय, महत्वाचा ब्लॉग आहे उद्या. शनिवारी कुठे चाललंय ते बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. जिम झाली, आता मी घरी चाललोय. तर एक गोष्ट तुम्हाला नोटीस झाली असेल की बाबा, बाईक एवढ्या जोरात चालू आहे, बाकीचा आवाज येत नाहीये. तर ही पॉवर आहे माईकची. थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ती मला वर्थ वाटतीये. मित्रांनो, सुट्टी म्हटलं गाडी वॉश करू. आपल्याला उद्या कुठे जायचंय ते लवकरच कळेल तुम्हाला. थोडासा लांबचा प्रवास आहे, त्यासाठी म्हटलं गाडी वगैरे वॉश करून घेऊ. मित्रांनो, गाडीवर पाणी मारले आणि आता क्लिनिक प्लस लावू. 2 रुपयामध्ये गाडी वॉश करून होतीये. एवढंच आहे फक्त की तुमचा वेळ पाहिजे आणि तुमच्याकडे पाणी पाहिजे. तर सुदैवाने आमच्याकडे पाणी आहे. आणि अजून एक फायदा म्हणजे काय माहिती आहे का, गाडीला कुठं डेंट वगैरे लागला आहे ते सगळं तुम्हाला स्वतः दिसतं. हेच जर तुम्ही बाहेर गाडी टाकली वॉश करायला, तर तुम्ही साईडला बसणार चेअरवर, तो भाऊ गाडी वॉश करून देणार. मग कुठं काय झालं तो सगळ्या गोष्टी सांगणार नाही तुम्हाला. तर ही एक चांगली गोष्ट आहे की गाडीला कुठं काय लागलंय, काय आहे सगळं आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघता येतं. तर त्यामुळं, आणि मला आवडतं गाडी वॉश करायला. आठवड्यातून एकदा, नाही जमलं तर 2 आठवड्यातून एकदा मी करतच असतो. मित्रांनो, गाडी वॉश केली, आता म्हटलं CNG भरून येऊ, म्हणजे कसं टेन्शनच नाही. आणि पेट्रोल तर आपल्याला कुठेही भरता येतं. तर उद्या सकाळी आपल्याला पहाटे 4ला निघायचं आहे. तर सगळी तयारी करून ठेवतो आजच. आता आल्यावर थोडा आराम करू. सुट्टी आज.
उद्या जायचं तर थोडं कलिंगड द्राक्ष असं काहीतरी फ्रूट घेऊ प्रवासात खायला. कसं आहे कलिंगड? 20 रुपये सगळे. हे बघा बरं, कलिंगड घेतलंय. आता द्राक्ष पण घ्यायचे होते पण ते 140 रुपये किलो आहे. ते बघू अजून कुठं आपल्याला 100 पर्यंत मिळत आहेत का. कारण या बायपासला स्वस्त असतं सगळं, होलसेल रेट लावतात ते. मी अजून आंघोळ नाही केली, जिमवरून आलोय. डायरेक्ट कामाला लागले. CNG भरायला आलोय बघा. गर्दी गर्दी नाही आहे कारण या पेट्रोल पंपवर गर्दी नसते. ऊर्जा फ्युएल्स आहे उबाळीनगरला, इथं काय गर्दी नसते एवढी, पटापट होऊन जातं. आता इथं चालू आहे स्विफ्टला पुढून भरतात यार, मला आजच कळलं. स्विफ्टमध्ये चालू आहे, मग हा टेम्पो आहे, नंतर आपला नंबर येणार आहे. म्हणजे तिकडून 2 आहेत आणि इकडून 2 आहेत. चालू आहे CNG भरायचं काम. प्रेशर चांगला मिळालाय, 200च्या वर गेला म्हणजे चांगला प्रेशर असतो, जास्त बसतो CNG. मित्रांनो, आई ना विवानला खायला घालते. कसा करतोय बघा तो. आता मोबाईल पाहिजे. आता खाल्लं. त्याला मोबाईल पाहिजे बघायला. 6 वाजायच्या आधीच आली तू आज तर. 5:45 आली का? बघायचं विवान कसा कलिंगड खातोय. इथे काय तुला खातात आमच्याने. प्रियांकाला भूक लागली. हे बघा विवानला खायला आणलेले आहेत नाचणी मुरमुरा. टाइमपास आणलाय त्याला. आणि हे एक आणलंय. याला काय म्हणतात माहिती का प्रियांका? याला म्हणतात सोया कटोरी. सोया कटोरी मला नावच नव्हतं माहिती, मग ते गुगलवर शोधलं आणि हा एक आयटम आणलाय नवीन ट्राय करायला. नाही चांगलं लागत. कोण आले? कोण आलेली आहे? कोण आलंय बघा मित्रांनो. सगळी तयारी चालू आहे प्रियांकाची, आईची. आणि फायनली कुठे जाणार आहे? दादा पण आलेत गावावरून. कोण सांगते, आई का प्रियांका? कुठे चाललंय सांग ना आई. चालले तुळजापूरला. तुळजापूरला चाललंय. आमची परडी आहे ना, ती दरवर्षी घेऊन जावं लागते. आई सांगेल त्याचं एक्सप्लेन जास्त. दरवर्षी तिला भेटीला जावं लागतं घेऊन. गेल्या वर्षी नाही गेलो, आता यंदा म्हणलं जाऊ. तुळजापूरला जावं लागतं कारण ती परडी घेऊन. आणि तिथे गेल्यावर काय प्रोसेस असते ते आईला माहिती आहे. तू बघ ना मग तिथे गेला. हां, मग तिथे गेल्यावर आपण करू व्लॉग. मला पण नाही माहिती, मी पण फर्स्ट टाइम चाललोय तुळजापूरला. तर बघा इथं सगळं खायचं प्यायचं विवांचं आहे सगळं. आणि बघू आता कशी होती आमची ट्रिप. पहाटे 4ला निघणार आहे आम्ही. मित्रांनो जेवायला बसलोय बघा. जेवायला काय आहे तर प्रियांका वाढतीये आणि आई इकडे विवानला खाऊ घालतीये. राईस आणि भाजी. भाजी एकदम स्पेशल आहे. प्रियांका दाखव ग. ए विवान. आणि भाजी आहे मशरूम. मला दाल दे आणि साईडला थोडंसं मशरूम दे. आणि याला बघा कसं मांडीवर बसायला लागतं विवानला. ए खाली बस, उठू नको विवान. डाळ भात खायचा आहे म्हणलं. उद्या जरा प्रवास आहे त्यामुळे थोडं लाईट खाऊ. सगळ्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स पण घेतले आणि आपण ते इथे ठेवून देऊ. म्हणजे कसं उद्या दर्शनासाठी लागतात ते, असं मी ऐकलं. कॉफी घेतली आहे, झोप नाही येऊ म्हणून. तर सगळी तयारी झालेली आता. तिथे टेबलवर तुझ्यासाठी एक गिफ्ट ठेवले. बाय द वे बघा, हा कुर्ता घेऊन जाणार आहे, घालून जाणार आहे मी उद्या. कुर्ता
कसा आहे विषय हार्ड आहे. दिवाळीला घेतला होता मान्यवरमधून 2000 नुसता कुर्ता आहे, त्याला पॅन्ट नाही काय नाही. मान्यवरवाल्यांचा नादच खोळा असतो. बघा मित्रांनो, विवानने आमची गादी किती खराब केली, सुसू केली आहे. मी तर तुम्हाला डाग दिसत असते, सगळे विवानचे सुसूचे. तर काय ऑप्शन आहे अरे गादीला. आणि बेडशीट पण आता सुसू केली आहे, तर फक्त पलटी करायचं, इकडचं तिकडं करायचं, तिकडचं इकडं करायचं. खराब झालंय कारण विवाने एकदम खराब करतो. पण आता काय, जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत आम्ही काही चेंज नाही करणार बेडशीट. म्हणजे 2 आहेत, नवीन नाही घेणार. अरे सरळ डार्क चॉकलेट आणली होती प्रियांकासाठी, पण प्रियांकाने काही व्हॅल्यूच नाही दिली. मला वाटलं तुमच्यासाठी माझ्यासाठीच आहे, मग नको खाऊ तू. तेच नाही तुला आणली तर माझ्यासाठी. मला वाटलं होते तुम्हाला ट्रॅव्हल करायचं म्हणून तुम्ही. नाही, उद्या कॉफी घेतली ना मी, 4 सॅशेट आणले. सॅशेट. चला मित्रांनो, आता 10 वाजून 20 मिनटं झाली, आम्हाला 3:30ला उठायचं आहे. आणि भेटूया. येस, वेलकम. आय थॉट तुझ्यासाठीच आहे ती. चला मग भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग मस्त मोठा आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. चला मग सबस्क्राईब करून टाका, ज्या लोकांनी केलं नाही त्यांनी. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.